जैन विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शेख सर विजय स्पर्धा परीक्षा केंद्र हिंगोली विजरत अकॅडमी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण मराठी व्याकरणामध्ये असा टॉपिक पाहणार आहोत ज्याच्याकडे कोणाचं लक्ष नसतंय, परंतु परीक्षेला 100% एक प्रश्न असतो ज्याच्यामध्ये आपली थोडीशी चूक जरी केली तरी आपलं उत्तर चुकतं. ते म्हणजे शब्दरचनेमध्ये आपल्याला बऱ्याचदा परीक्षेला प्रश्न येतो की दिलेल्या शब्दाचा योग्य विग्रह करा, किंवा दिलेल्या शब्दामध्ये एकूण व्यंजने किती ते शोधा, किंवा दिलेल्या शब्दामध्ये एकूण जोडाक्षरे किती ते शोधा, किंवा दिलेल्या शब्दामध्ये एकूण वर्ण किती आहेत, स्वर किती आहेत, हे सगळं आपल्याला पाहायचं असतं. परंतु याच्यामध्ये छोटीशी चूक जरी केली तरी 100% तुम्हाला डबल वापस क्लासला यावं लागतं, याच्यात काही शंका नाही. मग पहा, आता हा शब्द दिलेला आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी. या शब्दात व्यंजनाची संख्या किती, या शब्दामध्ये जोडाक्षराची संख्या किती, हे आपल्याला पाहायचं आहे. आता दिसताक्षणी आपल्याला काही जोडाक्षर दिसतात, त्यामध्ये बा श्री एक जोडाक्षर आहे, श्ना एक जोडाक्षर आहे आणि स्ट एक जोडाक्षर आहे. म्हणजे किती जोडाक्षर आहे? 3 जोडाक्षर आहे. क्रू हे जोडाक्षर नाही. व्यंजनाधिक स्वर बरोबर व्यंजनाधिक स्वर बरोबर अक्षर, व्यंजनाधिक व्यंजन बरोबर संयुक्त व्यंजन, व्यंजनाधिक तेच व्यंजन बरोबर द्वित व्यंजन, आणि व्यंजनाधिक स्वर बरोबर जोडाक्षर, असं आपण म्हणत असतो. आणि त्यानुसार आपल्याला या शब्दाची फोड करता येते. इकडे बघा, आता स्त्री हा शब्द कसा तयार होतो तो आपण सगळ्यात पहिले तुम्हाला त्याची योग्य फोड मी सांगण्याचा प्रयत्न करतो. पहा, श अधिक र अधिक दीर्घ ई परत क अधिक रु, हे क्रू आहे म्हणून क अधिक रु असा त्याचा यूज केला जातो. क अधिक रु. त्याच्यानंतर बघ, श्ना हे जोडाक्षर आहे, श अधिक न अधिक आ. त्याच्यानंतर पहा, ष्ट म्हणजे श अधिक ट अधिक अ, आणि शेवटी म हलांत ई. याचं वाचन पण कसं करतात? श हलांत र हलांत ई श्री, क हलांत रु काय होते? क्रू, हे की नाही? श हलांत न हलांत आ बरोबर श्ला, परत श हलांत ट हलांत अ ष्ट, हे की नाही? पत्पा म हलांत ई बरोबर काय? मी. लक्षात आलं? म्हणून आपण त्याला काय पाहिजे, ठीक आहे. तर या पद्धतीने याचा आपण विग्रह करत असतो. आणि ह्या जर तुम्ही चुकून या शेचा लंगडा पाय केला नाही, चुकून लंगडा पाय केला नाही की समजायचं पुन्हा एकदा तुम्हाला आदरणीय ह ब प शेख महाराज कडे यावं लागणार, म्हणजे यावं लागणार, यात काही तुम्हाला डाऊट नाही. याचा पाय लंगडा नाही केला तर तुमचे दोन्ही पाय लंगडे झाले. पोरांनो, हे लक्षात राहू द्या. याची योग्य विग्रह असा करतात. आता बोमलायला इथे एक लय मोठा प्रश्न आहे. अंगण शब्दात व्यंजन किती? पहिल्या 2 दिसतात, पहिल्या 2 दिसतात, पण अंगण शब्दाचा विग्रह कसा होतो बघा. अ अधिक अवर अनुस्वार आहे, पुढे ग व्यंजन आहे म्हणून क ख ग घ, म्हणून क ख ग घ न. न कोणतं रे? डब्याच्या ड सारखं न, म्हणून ग हलांत अ आणि न अधिक अ. लक्षात आलं? हे झालं त्याचं उत्तर. आता बघा, गर्भ श्रीमंत या शब्दात किती आहेत पहा, सांगा बरं. ग हलांत अ, र हलांत भ अधिक काय अ. पहा, गर्भ हे रफार दिलेलं र चा उच्चार आंधी होतो म्हणून ते र आंधी घेत असतात. मग श्रीमंत, हे की नाही? पहा, श्रीमंत लिहित असताना आपण श्रीची फोड करूया. श हलांत र हलांत ई अधिक म हलांत अ अधिक, पहा म वर अनुस्वार आहे, पुढे त आहे, त थ द ध न, नळाचं न अधिक तलवारीचं त अधिक अनानसच अ. बरोबर आहे. म्हणून याचा विग्रह असा करत असतात. म्हणून आपल्याला हे विग्रह करता आले पाहिजेत. आता मी काही तुम्हाला देणार, ते तुम्ही विग्रह करायचे, ठीक आहे? त्याच्यामध्ये लिहा आता विग्रह. कृपा शंकर लिहून घ्या, कृपा शंकर, आणि याचे उत्तर काढून मला कमेंट मध्ये टाकायचे, ठीक आहे? वर्गातल्या पोरांनी इथंच काढायचे, उगा तोंडाकडे पाहायचं नाही. नंतर बघा,